एकाग्रतेची किमया. विनोद आणि अजयची गोष्ट. विनोद आणि अजय एकाच वर्गात शिकणारे खूप जवळचे मित्र होते. विनोदला अभ्यास करायला खूप आवडायचे, पण अजयचे मन मात्र नेहमी इकडे तिकडे भटकत असे. एके दिवशी वर्गात त्यांच्या बाईंनी गणिताचा एक महत्त्वाचा गृहपाठ दिला. मुलांनो, उद्या हा अभ्यास पूर्ण करूनच शाळेत यायचे आहे, बाईंनी कडक शब्दांत सांगितले. विनोद बाईंनी दिलेली प्रत्येक सूचना नीट ऐकत होता, पण अजयचे लक्ष मात्र खिडकीबाहेर झाडावर बागडणाऱ्या एका छोट्या चिमणीकडे होते. त्याला बाईंनी काय सांगितले हे समजलेच नाही. तो फक्त चिमणीकडे पाहून हसत होता. शाळा सुटल्यावर विनोदने विचारले, अजय, चल आपण गृहपाठ करूया का? पण अजय म्हणाला, अरे नंतर करू, आता तर खेळायची वेळ आहे. अजय बॅग टाकून मैदानात धावत गेला. विनोदने मात्र घरी जाऊन शांतपणे आपला गृहपाठ पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी सकाळी अजयला अचानक गृहपाठाची आठवण झाली. त्याने आपली बॅग शोधली, पण त्याला त्याची वहीच सापडेना. अरे बापरे, मी वही कुठे ठेवली? आणि गृहपाठ तर केलाच नाही. अजय घाबरून रडायला लागला. विनोद अजयच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला अजय रडताना दिसला. विनोदने त्याला जवळ घेतले आणि विचारले, काय झाले अजय, तू का रडतोयस? अजयने सर्व हकीकत सांगितली. विनोद म्हणाला, घाबरू नकोस मित्रा, मी तुला मदत करतो. आपण आताच बाजारात जाऊया. दोघेही धावत जवळच्या स्टेशनरीच्या दुकानात गेले. तिथे खूप साऱ्या रंगीबेरंगी वह्या आणि पेन होते. दुकानदार काकांनी त्यांना विचारले, काय हवे आहे मुलांनो इतक्या गडबडीत? विनोदने त्यांना वही हवी असल्याचे सांगितले. विनोदने अजयसाठी एक छान निळ्या रंगाची वही निवडली. अजयने ती वही हातात धरली आणि त्याला थोडे हायसे वाटले. आता लवकर चल, आपल्याला शाळेत जाण्यापूर्वी अभ्यास पूर्ण करायचा आहे, विनोद घड्याळाकडे बघत म्हणाला. ते दोघे शाळेच्या बागेत एका मोठ्या झाडाखाली बसले. विनोदने आपली वही काढली आणि अजयला प्रत्येक गणित नीट समजावून सांगायला सुरुवात केली. यावेळी अजयने आपले पूर्ण लक्ष केवळ गणितांकडे दिले. अजयने पटापट सर्व गणिते सोडवून पूर्ण केली. त्याचे अक्षरही आज खूप सुंदर आले होते. झालं, माझा गृहपाठ पूर्ण झाला, अजय आनंदाने ओरडला. त्याने विनोदला घट्ट मिठी मारली आणि त्याचे आभार मानले. वर्गात बाईंनी जेव्हा अजयचा गृहपाठ पाहिला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी अजयच्या वहीवर एक मोठा स्टार दिला. अजयला समजले होते की केवळ खेळून चालत नाही, तर कामाच्या वेळी लक्ष केंद्रित करणे किती महत्त्वाचे आहे.